नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर सर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण पोलीस भरती संदर्भात पाठीमागल्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वयवारी मधला आपण पार्ट 1 बघितला होता. पार्ट 1 मध्ये आपण पोलीस भरतीच्या संदर्भातले काही उदाहरणं बघितले होते. आपल्याला या व्हिडिओमध्ये पोलीस भरती संदर्भातले जे पटीमधले उदाहरण असतात, जे परीक्षेला विचारतात, वेळखाऊ उदाहरणं असतात, आणि बरेच मुलं या वेळखाऊ उदाहरणामध्ये एवढा वेळ वाया घालवतात की ज्यामुळं की परीक्षेचा ऐन वेळेस आपल्याला भरपूर समस्याचा सामना करावा लागतो. आपल्या समोर एक उदाहरण आहे पोलीस भरती मधलं. वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या किती आहे? 4 पट आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. लक्षामध्ये 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. तर वडिलांचे आजचे वय किती, असा प्रश्न विचार. पट मध्ये उदाहरणं विचारले म्हणून अजिबात घाबरून जायची गरज नाही. बरेच मुलं पट मध्ये उदाहरणं विचारल्या आल्याच्या नंतर नेमकी काय करायचं असा प्रश्न त्यांच्या समोर पडतो. त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. या ठिकाणी आपण वडील घेतले, या ठिकाणी मुलगा घेतला. बरोबर आहे. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर जे आहे ते वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 4 पट दिलंय. म्हणजे वडिलांचं वय थोडक्यात 4. वडिलांचं वय किती? 4. मुलाचं वय थोडक्यात 1. म्हणजे जर मुलाच्या वयाच्या हे किती आहे? 4 पट आहे. म्हणजे 4च एक गुणोत्तर झालं. हे गुणोत्तर आजचं आहे. कधीच आहे? आजचे. हे आजचे वय झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर सांगितलंय, इथं +5 झाले, या बाजूनेही पुन्हा +5 झाले, कारण दोघांचे 5-5 वर्षांनी वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर सांगितले वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. म्हणजे वडिलांचं वय होईल 3 आणि मुलाचं वय राहील 1च, कारण की 3 पट म्हणजे काय होईल? 1च वय राहील. आलं लक्षामध्ये. मग आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण सॉल्व्ह केले, दोघांचा तिरका गुणाकार होईल 5 त्रिक 15. बरोबर आहे. वजा या दोघांचा या ठिकाणी तिरका गुणाकार होईल 5 1 5. बरोबर आहे. 15 मधून 5 गेले, 15 मधून 5 गेले, खाली उरले किती? 10. खाली किती उरले? 10. त्याच्यानंतर मधल्या संख्यांचा तिरका गुणाकार 3 1 3. बरोबर आहे. वजा 4 1 4. बरोबर आहे. 3 मधून 4 गेले, खाली उरला 1 आणि छेदस्थानी 1 आला. 1 ने 10 ला भाग दिला, उत्तर 10 ही कॉमन संख्या आली. 10 काय झाली? कॉमन संख्या आली. बरोबर आहे. 10 कॉमन संख्या आली. आणि 10 कॉमन संख्या आल्यानंतर आपल्याला दोघांच्या गुणोत्तरला काय करायचे? गुणून घ्यायचे. वडिलांचं गुणोत्तर आपलं 4 होतं, म्हणून 10 कॉमन संख्या गुणिले 4, 10 चौक किती? 40. 10 चौक किती? 40. एखाद्या बाजूने जर मुलाचं गुणोत्तर गुणलं तर मुलाचं गुणोत्तर 1 आहे. कॉमन संख्या 10 आली, म्हणून गुणले 10. 10 1 10. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय वडिलांचे आजचे वय किती? काय विचारलंय? आजचे वय किती? आणि इथं जे गुणोत्तर जे पहिलं समोर दिलंय ते आजचं आहे. त्याच्यामुळं आजचं वय वडिलांचं किती आलंय? 40 वर्ष आलंय. आजचं वय किती आलंय? 40 वर्ष आलंय. परीक्षेचा सामना करायचा आहे. परीक्षा सामना करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला जाणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. आणि या पद्धतीने गेल्याच्या नंतर आपण गणिताला जेवढा वेळ आहे आपल्याकडे, परीक्षेचा ऐन वेळेस परीक्षामध्ये आपण ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस बुद्धिमत्तेमधले काही उदाहरणं असे असतात की तिथे वेळ जातो आपला. तर आपल्याला एक गणितामधले 1-1 सेकंद वाचवायचा आहे आणि तो बुद्धिमत्तेसाठी त्याचा वापर झाला पाहिजे. आलं लक्षामध्ये. उद्याच्या परीक्षा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या पद्धतीने जायचं. अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे. आलं लक्षामध्ये. याच्यानंतर आणखीन याच पद्धतीमध्ये थोडस वेगळ्या स्वरूपात जर उदाहरण विचारलं की ही उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. याच्यामध्ये थोड्याशा वेगळ्या स्वरूपातलं कधी कधी उदाहरण तुम्हाला विचारलं जातं की ही उदाहरण तुम्हाला काय आलं पाहिजे? सुटलं पाहिजे. थोडक्यात आणखीन एक उदाहरण आपण बघितलं. बरोबर. आणखीन एक उदाहरण, आईचे वय, उदाहरण घेऊ आपण. आईचे वय मुलीच्या आजच्या वयाच्या थोडक्यात 5 पट आहे. काय? 5 पट आहे. 5 पट आहे. 7 वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट होईल. 3 पट होईल. तर मुलीचे आजचे वय किती? तर मुलीचे
आजचे वय किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. सेम परत त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे, अजिबात गडबडून जायची गरज नाही. आईचं वय इथं आई शब्द टाकला, बरोबर आहे. इकडं मुलगी आहे, मुलगी टाकला. त्याच्यानंतर आईचं वय मुलीच्या वयाच्या आजच्या वयाच्या 5 पट आहे. 5 म्हणजे आईचं 5 येईल, आईचं किती येणार आहे 5, मुलीचं किती येणार आहे 1 येईल. हे आजचं आहे, कधीच आहे आजचे वय आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर म्हणजे +7, इथे बी +7, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय आईचे वय मुलीच्या वयाच्या 3 पट आहे, म्हणजे आईचं वय 3 असणार आणि मुलीचं वय किती 1च असणार. आणि आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. हे सॉल्व्ह करण्यासाठी पुन्हा तीच पद्धत, 7 गुणिले 3, 7 त्रिक 21 वजा 7 एक 7, बरोबर आहे. म्हणून 21 मधून 7 गेले, खाली उरले 14. मधल्या संख्यांचा तिरका गुणाकार केलाय, 3 एक 3 वजा 5 एक 5, 5 मधून 3 गेले, खाली उरले 2 आणि 2 ने 14 ला भाग दिला, 2 एक 2, 2 7 14. 7 कॉमन संख्या आली, काय आली 7 कॉमन संख्या आली. आणि 7 ने काय करायचंय, या दोन्ही गुणोत्तरला गुणून घ्यायचे. आईचं गुणोत्तर आहे 5 म्हणून 7 गुणिले 5, 7 5 35 वर्ष. आणि मुलीचं आजचं वय आहे 1 गुणोत्तर, 1 गुणिले कॉमन संख्या 7 आहे म्हणून 7 एक किती 7. म्हणून मुलीचं आजचं वय जे विचारले, मुलीचे आजचे वय किती, आजचं गुणोत्तर आहे, आजचं वय आलं 7 वर्ष. आलं लक्षामध्ये. तर याच पद्धतीने आपल्याला उदाहरणाचा सामना करायचा आहे. अतिशय सोपं गणित आहे, उगाच त्याला काहीतरी अवघड मानायची गरज नाही. आलं लक्षामध्ये. एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने उद्या आपल्याला गणित वयवारी प्रकरण अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामध्ये कुठेही कोणत्याही उदाहरणाला अडचण येत नाही, याच पद्धतीने जायचंय. याच्यानंतर जर कधी कधी परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की 1 पूर्वीचं गुणोत्तर दिलं जातं, 1 नंतरचं गुणोत्तर दिलं जातं. मग अशा वेळेस नेमकी काय करायचं, तर यावेळेस सुद्धा आई ह्याच पद्धतीने आपल्याला गणित सॉल्व्ह करायचं. आलं लक्षामध्ये. याच पद्धतीने जायचंय. 1 पूर्वीचं गुणोत्तर दिलं असेल, 1 नंतरचं गुणोत्तर दिलं असेल, तरी सुद्धा गडबडून जायची गरज नाही. आलं लक्षामध्ये. तरी सुद्धा गडबडून जायची गरज नाही. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट होते. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 13/7 पट होते. किती होते 13/7 पट होते. तर मुलाचे आजचे वय किती. प्रश्न थोडा गंभीर स्वरूपाचा आहे, परंतु परीक्षेला अशा स्वरूपातला क्वेश्चन आला म्हणून गडबडून जायची गरज नाही. आलं लक्षामध्ये. आपल्याला गणिताचा सामनाच करायचा आहे, कारण की आपल्या पोलीस भरतीसाठी आपल्याला एक क्वेश्चन महत्वाचा आहे. आलं लक्षामध्ये. नाहीतर गणिताचे 4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून सोडून दिले, बुद्धिमत्तेचे 4 सोडून दिले, मराठीचे उद्या 4 सुटले, जीकेचे 4 सुटले, असे जर आपण केले तर आपली बेरीज खूप कमी होईल. आणि जर कमी झाली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आता या पद्धतीने उत्तर काढायचे आपल्याला. 10 वर्षापूर्वी दिले वडील आणि मुलगा. हे बघा, या ठिकाणी वडील, या ठिकाणी मुलगा, बरोबर आहे. वडील आणि मुलगा 10 वर्षापूर्वी मुलाच्या वयाच्या 4 पट होते सांगितले. म्हणजे याचा अर्थ वडिलांचं वय 4, तर मुलाचं वय किती 1 वर्ष. आणि हे कधी आहे 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी शब्द आहे, बरोबर आहे. म्हणजे येणारं उत्तर आपल्याला 10 वर्षापूर्वीच येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 13/7 पट होईल. म्हणजे वडिलांचं वय होईल 13 आणि मुलाचं वय होईल 7 वर्ष. पण हे कधी 5 वर्षानंतर. पहिलं गुणोत्तर दिले 10 वर्षापूर्वीचं, खालचं दिले 5 वर्षानंतरचं. म्हणजे दोन्ही मधला फरक किती आहे 10 वर्ष आणि 5 वर्ष, दोन्ही मधला फरक 15 वर्षाचा आहे. किती आहे 15 वर्षाचा फरक आहे. म्हणून दोन्हीकडे काय केले आपण 15 प्लस केले. आणि आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. 15 गुणिले 13, 15 त्रिक 45, 4 4, 15 1 15, 15 आणि 4 19, 155. आलं लक्षामध्ये. वजा 15 गुणिले 7, 15 7 105, बरोबर आहे. दोघांची जर वजाबाकी केली 195 मधून 105 गेले तर खाली किती उरले 90. खाली किती उरतात 90. त्याच्यानंतर तिरका गुणाकार केला 13 1 13 वजा 7 चौक 28, बरोबर आहे. 28 आणि 13 यांची वजाबाकी केली तर उत्तर येईल 15. आणि या 15 ने काय केलं 90 ला भाग दिला. 15 1 15, 15 5 75 आणि 15 सख 90. म्हणून उत्तर कॉमन संख्या आली 6. आणि या 6 जी कॉमन संख्या आली, या 6 संख्येने काय करायचे या गुणोत्तरला गुणून घ्यायचे. मुलाच्या गुणोत्तरला गुणून घेतलं 6 ने, म्हणून मुलाचं गुणोत्तर 1 होतं. 1 गुणिले 6 बरोबर 6. आणि जर वडिलांच्या गुणोत्तरला गुणून घेतलं तर वडिलांचं गुणोत्तर आहे 4 आणि कॉमन संख्या आहे 6. 6 चौक किती 24 वर्ष. परंतु एक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायची आपल्याला
की हे जे गुणोत्तर आहे ते 10 वर्षापूर्वीचं आहे, म्हणून हे वय जे आहे हे सुद्धा 10 वर्षापूर्वीच आहे. म्हणून हे वय सुद्धा कधीच आहे, 10 वर्षापूर्वीच आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी बघायचे मुलाचे आजचे वय विचारले. जर 10 वर्षापूर्वी जर मुलाचं वय 6 वर्ष होतं, तर आज मुलाचं वय किती असणार आहे, याच्यामध्ये 10 प्लस करावे लागतील, म्हणजे आजचं वय निघाल 10 अधिक 6 बरोबर मुलाचं आजचं वय आहे 16 वर्ष. किती वर्ष? 16 वर्ष. वडिलांचं विचारलं तरी पण तेच, फक्त काय करायचे, 10 प्लस करायचे. आलं लक्षामध्ये? याच पद्धतीने अतिशय सोपी पद्धत आहे बघा, यात पण जायचं. फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, आपण 15 का प्लस केले. 15 प्लस करण्यापाठीमागलं कारण फक्त एकच आहे की आपल्याला इथं जे गुणोत्तर दिले 10 वर्षापूर्वीचं, नंतर दिले 5 वर्षानंतरचं, 10 वर्षापूर्वी 5 वर्ष नंतर, त्याच्यामुळे गॅप हा 15 दिवसांचा आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून आपण इथं 15 वर्ष केलं. एक पाठीमागल्या क्वेश्चन पेपर मध्ये एका थोड्याशा याच टाईप मधला एक क्वेश्चन विचारला होता. बरेच जण त्या क्वेश्चनला कुठंतरी पूर्वीचा असेल की एक्स माना, नंतर वाय माना, कुठं नेमकी वजाबाकी कुठं करायची, बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये कन्फ्युज आहे. बऱ्याच जणांना ते उदाहरण लवकर कळत नाही, नेमकी वजा कुठं करायची. बरेच जण आता पूर्वीचं म्हटलं की पूर्वीच्याला एक्स मांडलं जातं, त्याच्यानंतर एक्स मांडल्याच्या नंतर पुन्हा परत वजा करायची, परत प्लस करायचे, त्याच्यामध्ये कुठेतरी चूक होते. आणि या सगळ्या चुकामध्ये आपण विसरून जातो की नेमकी चूक कुठं झाली, आणि ती चूक शोधण्याच्या नादामध्ये आपल्याकडून पुन्हा 2 चुका होतात. याच्यामध्ये आपलं गणितही जातं, नंतर आपला बीपी थोडासा हाय होतो. बीपी हाय झाला की आपलं ते गणित सुटत नाही, एक गणित सुटलं नाही की 2 गणित तिथून पुढचे सुटत नाही. या प्रकारे पेपर पुढे चालला की सगळ्या पेपरचा कार्यक्रम होऊन जातो. हीच पद्धत आपल्याला, ही गोष्ट आपल्या बाबतीत घडू नये म्हणून या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. आणि लक्षामध्ये एक प्रश्न सांगतो जो पाठीमागल्या क्वेश्चन पेपर मध्ये येऊन गेला होता. 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. तर वडिलांचे आजचे वय किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, जो आपण यापूर्वीच बघितलाय. याच पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. पुन्हा वडील, या ठिकाणी मुलगा, वडील आणि मुलगाचं जर वय बघितलं 10 वर्षापूर्वीच सांगितलंय, वयाचं किती आहे? 3 पट आहे, म्हणजे वडिलांचं वय 3 असणार, मुलाचं वय 1 असणार. बरोबर आहे? 10 वर्षापूर्वी सांगितले. 10 वर्षानंतर, 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर गॅप 20 वर्षाचा होतोय, कारण 10 वर्ष पाठीमागे 10 वर्ष पुढे, म्हणजे गॅप किती 20 वर्ष झाला, म्हणून इथे 20 आले. या ठिकाणी किती आले? 20 आले. आणि त्याच्यानंतर खाली सांगितले मुलाच्या वयाच्या दुप्पट, म्हणजे वडिलांचं वय 2 आणि मुलाचं वय किती? 1. हे समीकरण पुन्हा सॉल्व्ह करायचे. 20 दुने 40 वजा 20 एके 20, 40 मधून 20 गेले, खाली उरले 20. तिरका गुणाकार 2 गुणले 1 2 वजा 3 एका 3, 3 मधून 2 गेले, खाली उरला 1, कॉमन संख्या 20 आली. कॉमन संख्या किती आली? 20 आली. 20 ने तेच करायचंय, दोन्ही संख्येला गुणून घ्या. बरोबर आहे? 20 त्रिक किती? 60 वर्ष, आणि सॉरी इथं 20 गुणले 3 बरोबर किती? 60 वर्ष. आणि इकडे जर बघितलं तर 20 गुणले 1 बरोबर किती? 20 वर्ष. परंतु जसं सांगितलंय हे 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. केव्हाचं गुणोत्तर आहे? 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. म्हणून हे वय सुद्धा 10 वर्षापूर्वीचं असणार आहे. तुम्हाला वडिलांचं आजचं वय विचारलंय. 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय 60 वर्ष होतं. जर वडिलांचं आजचं वय काढायचं असेल तर 10 प्लस करावं लागतील. 60 आणि 10 किती? 70 वर्ष. वडिलांचे आजचे वय आहे 70 वर्ष. आलं लक्षामध्ये? या पद्धतीने वयवाढीमध्ये सगळे उदाहरणं आपण मागच्या आणि ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले. जर याच्यातूनही कोणाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, कोणाला एखादी गोष्ट समजली नसेल, कोणाला याच्या व्यतिरिक्त उदाहरणाची आवश्यकता असेल, तर मला नक्की कमेंट करा. त्या कमेंटमध्ये मला माहिती द्या. मी नक्कीच त्यासाठी नवीन व्हिडिओ टाकून तुमच्यासाठी पुन्हा वेगवेगळी जी पद्धत आहे, वेगवेगळी उदाहरणं तुमच्याजवळ असतील तर ती नक्की मी सॉल्व्ह करून देईन. आलं लक्षामध्ये? आणि तुम्हाला जिथे अडचण येईल तिथं मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या प्रत्येक अडचणीचा सामना करेल, तुमच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आलं लक्षामध्ये? जर तुम्हाला ही पद्धत, सगळ्या गोष्टी जर योग्य वाटत असतील तर आपल्याला परीक्षा
सामना करण्यासाठी या छोट्या छोट्या पद्धतीचा उपयोग घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि लक्षामध्ये, आणि तुम्हाला जिथं अडचण आहे तिथं कमेंट करून मला सांगा. ओके.